रामटेकचा केवळ पायाभूत सुविधांपुरता विकास न करता या शहराचे धार्मिक आणि पर्यटन महत्त्व लक्षात घेता त्याचे देश विदेश पातळीवर ब्रँडिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यासाठी जानेवारी 2026 मध्ये रामटेक महोत्सव आयोजित केला जाणार आहे। यासाठी 1 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमी भावासाठी, दिव्यांगांना 6000 रुपयांच्या मानधनासाठी तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार आंदोलन 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार आहे। आंदोलनाचे नेतृत्व बच्चू कडू करणार असून आंदोलनात ट्रॅक्टरवर राज्यातील हजारो शेतकरी सहभाग होण्याचे संकेत आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बाल भारतीद्वारे शालेय पाठ्यपुस्तके छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागद हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे। तथापि या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याने स्पष्ट करून न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी तहकूब केली। गेल्या काही दिवसात देशातील विविध भागात शयनयान म्हणजे स्लीपर बस गाडीला आग लागून 46 जणांचा मृत्यू झाला। नुकताच आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये शयनयान बस गाडीला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण देश हादरला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे। कमिशनचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन गैरव्यवहार करणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केलाय। स्थानिक गुन्हे शाखेने आणि पोलिसांनी रविवारी रात्री वसमत शहरातून तिघांना ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी एकूण 13,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यात घेतलेल्या दोघांवर तेलंगणा आणि हरियाणा राज्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ऐन दिवाळीत राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असताना शनिवारी रात्री व रविवारी राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला। या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी केली आहे। उत्तर विदर्भासह खानदेशात पावसाचा जोर अधिक होता। आणखी 2 दिवस राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईत एका 21 वर्षीय तरुणीने लग्न न करता केवळ लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट केल्याचा प्रकार समोर आला आहे। मुलीच्या कुटुंबियांनी या संदर्भात विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली होती। संबंधित युवती एका मुस्लिम तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करून राहत असल्याची माहिती असून विश्व हिंदू परिषदेने याला लव्ह जिहादचे नवीन स्वरूप असल्याची टीका केली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथे एका 25 वर्षीय होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। सचिन गणेश चांदवडे असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे। सचिन जमतारा 2 असुर 1 या कलाकृतींमध्ये झळकणार होता। याशिवाय तो पुणे IT पार्क मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणूनही कार्यरत होता। या घटनेमुळे उंदीरखेडे गावावर तसेच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे। 8 दिवसात चंद्रपुरात 3 शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतला। या घटना ताज्या असताना शेतात जनावरांसाठी चारा कापत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले। ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या गणेश पिंपरी गावात घडली। अलका पांडुरंग पेंदोर असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे। गोंडपिंपरी तालुक्यात यापूर्वी अशा घटना घडल्या नाहीत। यंदाच्या दिवाळीच्या पर्वाचा समारोप होत असला तरी छठ पूजेचा उत्सव असल्याने विविध प्रांतातील रहिवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे। त्यामुळे रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे। ती ध्यानात घेत मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून सोमवारी 28 ऑक्टोबरला एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।